हे गाइस वेल मित्रवट में आज तक बहुत अलग अलग गेस्ट आए हैं बट दिस टाइम आई एम ब्रिंगिंग समवन हु इज लाइक अ कंप्लीटली ब्लेसिंग। और अगर आप ये पॉडकास्ट पूरा सुनोगे तो आपको इसमें बहुत अलग अलग इंफॉर्मेशन, बहुत कुछ सीखने लायक मिलेगा। जो अलग लेवल ऑफ इंस्पिरेशन इस बंदे से मिलता है ना, वो आपको मिलेगा। तो मेक श्योर कि आप इस वीडियो को एंड तक देखें और ये वीडियो से बहुत सारा नॉलेज ले, बहुत सारा एनकरेजमेंट ले, क्योंकि इस बंदे ने स्पेसिफिकली कहा है कि लोगों को हैप्पीनेस देना इसके लिए सबसे बड़ा एनर्जाइजिंग थिंग है। तो मेक श्योर यू वॉच दिस वीडियो टिल द एंड एंड टिल देन वेलकम टू एपिसोड 16 ऑफ मित्रवट। युनिक माय डियर फ्रेंड, हाउ आर यू फर्स्ट ऑफ ऑल? सध्या तरी स्ट्रेस मध्ये, पण आता ह्याच्यानंतरचे काही मिनिटं खूप छान जाणार आहे तेवढं माहिती आहे. ओके. अँड लाईक व्हाय डू यू फील सो की आता पुढच्या मिनिटात तुला गॅरंटी एकदम खूप इंटरेस्टिंग? मी हे पहिले ना आधी असं बाहेरून बघितलंय की अरे शूट कसे होतात, इंटरव्ह्यूज कसे होतात. आता मी क्लायंट सोबत जातो तेव्हा आपण पण कधीतरी करूया म्हणून ते आता खूप असं एक्साइटमेंट होते. म्हणून मला एक्साइटमेंट आहे म्हणजे इंटरेस्ट आणि फन तर येणार. एक्झॅक्टली. बट राईट, माझा प्रश्न असा आहे की माय फर्स्ट क्वेश्चन वुड बी, यू सेड तू क्लायंट्स बरोबर जातो, बरोबर. सो एक्झॅक्टली युनिक आहे कोण? युनिक कॉन्टेंट क्रिएटर आहे, युनिक रॅप पण करतो, युनिक स्केचेस पण बनवतो आणि युनिक अॅनिमेशन पण. नेमकं युनिक काय करतो? युनिक फर्स्ट ऑफ ऑल युनिक नाव कसं आलं ते मी सांगतो. येस. पहिले माझं नाव आहे नितेश. डान्स, आमचा डान्स क्लास होता तेव्हा माझं नाव होतं AB म्हणजे अभिषेक. माझं घरचं नाव आहे अभिषेक. मग ते झालं AB. मग ते निट्स झालं नितेशचं. मग निट्स म्हणजे खूप म्हणजे चिडवायला लागलं, लाईक बुलिंग चालू. मग ते झालं निक. मग निक झालं, नंतर ते झालं निक्स, एक्स आलं. परत ते झालं निक. आणि नंतर मग म्हटलं अरे मला स्टेज नेम काहीतरी पाहिजे, कारण मी डान्स नंतर आफ्टर एक ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतर लाईक 3 to 4 months बेड रिडन होतो. ओके. मग त्याच्यानंतर करायचं काय, तर मी आय स्टार्टेड रॅप वगैरे लिहिणं. रॅप नाही बोलू शकत, फक्त लिहित होतो लाईक राईम्स वगैरे. आणि नंतर म्हटले काहीतरी नाव पाहिजे रे छान, युनिक नेम पाहिजे. माझी फ्रेंड आहे तरी म्हटलं आपण युनिकच ठेवूया ना. म्हटलं अरे निक कुठे, युनिक कुठे? ती म्हटली फक्त यू टाक पुढे. मी म्हटलं फक्त ऑनेस्टली जेव्हा मला कळलं की युनिक असं नाव आहे, आय थॉट यू विल बी समवेअर इन दॅट निक कॅटेगरी विच लाईक बी युनिक वाला वरती इन्स्पायर्ड होऊन. बट नाही, दिस इज अ कम्प्लीट डिफरंट स्टोरी. इट्स लाईक युअर्स निक. तुमचा निक, इट्स युनिक. नाईस. आणि मग नंतर हाऊ यू स्टार्टेड, लाईक एकदम झिरो लेवल वरतून सुरू करा? डान्स तर लहानपणापासून चालू. म्हणजे लिटरली ते बोलतात ना ग्रुप परफॉर्मन्स मध्ये पुढे उभे राहून डान्स करणं, ते दुसऱ्या बॅचच्या पोरांना शिकवणं. तेव्हापासून आवाज की अरे डान्स काहीतरी आहे. एक स्पेसिफिक स्टाईल की एव्हरी स्टाईल? अपार्ट फ्रॉम मला क्लासिकल वगैरे बॉडी लँग्वेज मुळे जमत नाही, बट बघायला खूप आवडतं. लिटरली माझ्या फ्रेंड सोबत मी ते कथ्थक नावाचे शोज बघायला जातो. लिटरली त्यातलं काही समजत नाही, बट बघायला खूप छान इंटरेस्टिंग वाटतं. बिकॉज एंड ऑफ द डे आर्ट इज आर्ट. कुठलाही फॉर्म असो, हिपहॉप असो किंवा कथ्थक असो, काही असो, एक्सप्रेस करता येते. And speaking about art, please make sure you subscribe to our channel Blended Indian Relatable Arts. So yeah, coming back to the point, pin करावं लागतं, काय करावं, ऑप्शन नाही. So now you told me something about client. So exactly what is the client work? क्लायंट म्हणजे माझा एक बिझनेस आहे. ओके, त्याचं नाव आहे युनिक क्रिएशन. तिथे पण युनिक आणि क्रिएशनला जॉईन करून मी क्रिएशनचा सी काढून टाकला, कारण मला ते काहीतरी वेगळं पाहिजे. मग ते मी के आणि सी च म्हणजे हे कॉम्बिनेशन करून ते युनिक क्रिएशन एक वर्ड झाला. तरी लोकांना कन्फ्युजन होतं. काय लोकांनी ट्रू कलर वरती पण ते युनिक क्रिएशन वेगळं टाकलं. परत आता मला ते चेंज करायचं. तर त्याच्यामध्ये स्टार्टिंगला तर मी बोलतात ना फक्त ग्राफिक डिझायनिंग करत होतो. मग तेव्हा म्हणजे लोकांनी काम बघितलं. पहिले तर लिटरली लोक शिवाय घालायचे, काय घाण काम आहे हे. आणि आता तीच लोक अरे नेक डिझाईन बनवून दे ना प्लीज, अशी पण लोक आहेत ज्यांनी लिटरली ना वर्बल अब्यूज केलंय. तरी काय तुझ्याची काय होणार नाही, फालतू टाइम वेस्ट करू नको आमचा.
गिव्ह अप नाही घूम के Give वापस up मेरे नाही. पास ही आना है सर. आणि नंतर तो आला आणि आल्यानंतर ही वॉज लाईक की बघ मी तुला बोललो होतो ना म्हणून तो आज एवढं-" मी सरळ ब्लॉक करून टाकलं, सरळ ब्लॉकच केलं, म्हटलं जाऊ दे. ऑनेस्टली आय कॅन फील यू लाईक खूप जास्त प्रमाणात की वेन लाईक व्हिडिओग्राफीच्या बेसिस वरती. बट लेट्स नॉट गो देअर. वन थिंग विच यू टोल्ड मी की यू हॅव चेंज द नेम, आणि त्याच्यावरती माझं सजेशन असं असेल की ब्रो आय थिंक की whenever you do something out of the box or out of someone's expectation ना, लोकांना डायजेस्ट नाही होत आहे, आणि म्हणून ते तुला ट्रू कॉलर वरती चेंज करावं लागणार बेसिक. कारण का आपण करतोय हे आउट ऑफ द बॉक्स आहे हेच त्यांना कळेपर्यंत बराच वेळ लागतो. खूप टाइम झाला, खूप वेळ लागतो, आणि खूप वेगळा एक अंडरस्टँडिंगचा अप्रोच असतो जो नाही सहजासहजी सापडतो. नाव करंटली आय थिंक लाईक यू डू लॉट ऑफ स्टफ, आणि त्यातलं तुझं झालं फेवरेट माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे आपण बोलू शकतो की लाईक समोरच्याला ना गिव्ह अप नाही करू द्यायचं. ते म्हणजे जर आपण त्याला बोलतो अरे नाही तू करू शकतोस रे, कर तू. आणि जेव्हा तो करून दाखवतो ना, तो जो सॅटिस्फॅक्शन आहे ना, म्हणजे इट गिव्हज मी किक. हे फेवरेट बघायला गेलं तर असं नाही की बाबा हे लीस्ट फेवरेट आहे किंवा हे जास्त फेवरेट आहे, काय नाही. क्रिएटिव्हिटी आल्यानंतर सगळं सेम आहे, बट व्हॉट गिव्ह हॅपीनेस इट्स लाईक की आपण कोणाला तरी म्हणजे पुश करतो की अरे यू कॅन डू इट, यू शुड डू इट. लाईक बाबा XYZ अरे तू सिंगिंग करतो तर तू व्हिडिओज बनव किंवा रील्स बनव, जे काय. आणि जेव्हा ते करतात आणि तेव्हा बोलतात ना, काय लोक विसरून जातात, बट अशी पण लोक आहेत की ज्यांना डान्सचा डी मी काय असतो ते सांगितलं, आणि आता मी म्हणतो की अरे माझं एक गाणं आले त्याच्यावर डान्स, आम्हाला टाइम नाही. लाईक ओके. आणि असे पण लोक आहेत की यार तू नसतास तर मी आज सुसाईड केलं असतं. तशी पण म्हणजे आहे एक फ्रेंड, शी वॉज ऑन द एज ऑफ डुईंग सुसाईड, पण तिच्या घरी जाऊन पेरेंट्सला समजवून, तिला समजवून, नाव शी इज लाईक फाईन. So that gives me immense happiness. So basically spreading happiness is one of your favorite thing. Most favorite thing. Maybe अजून पुढे मोस्ट फेवरेट काय होईल सांगता येत नाही. बट आतापर्यंत टिल डेट तरी हेच आहे. ओके. नाव वन लाईक आय ऑलवेज थिंक की यू टोल्ड मी अबाउट गिव्हिंग अप मला पॉइंट. ओके. तुला असं कधी झालंय का की यू फेल्ट लाईक गिव्हिंग टिल लाईक एव्हर? माझा ना ऍक्सिडेंट जेव्हा झाला होता ना, आय वॉज कमिंग टू दिस पॉइंट, लिटरली म्हणजे लोकांचा ना जॉईंटला युजली लागतं, मला जॉईंटच्या खाली लागलं. वाईल टाइम आय वॉज पीइंग तेव्हा पण तिथून ब्लड निघायचं, एवढं डॅमेज झालं. कॅन यू टॉक लाईक व्हॉट एक्झॅक्टली वॉज द ऍक्सिडेंट? बाय काय नाही, इफ म्हणजे आपली ऑडियन्स आता इकडची असेल, आय गेस इकडची असेल आपली, तर भिवपुरी, कर्जत वगैरे लोकांना माहिती असेल, तर तिथेच फॅमिली कझिन्सला जाऊया, माझा एक ओके जाऊया. आणि माझे बहीण आम्ही सगळे चालू होतो, तर तिथे ड्रंक अँड ड्राईव्ह तिकडचे गावामध्ये प्रॉपर, तर त्यांनी बहिणीला म्हणजे टच झाली असती म्हणून मी लगेच धक्का मारला आणि ती गाडी त्यांनी मला हे झाली, लागलं. आणि लागलंय मला अर्धा एक तास माहितीच नाही, आम्ही भांडतोय, तो माझ्या कसं काय हे केलं, माझ्या बहिणीला लागलं हे ते. म्हणजे वहिनी अँड ऑल दे लाईक डॉन काइंड ऑफ पर्सन, म्हणजे लिटरली चप्पल वगैरे काढून त्या गाववाल्याला मारायला तयार होते. आणि मला माहितीच नाहीये की लागलंय. ओके. आणि माझा भाऊ होता अरे तुला नाही लागलंय, म्हटलं नाही काय नाही लागलं. आणि मग दुसरी बहिणी म्हणते अरे अभि लागले खूप, म्हटलं नाही लागले काय, कारण पावसाळा सगळे भिजत चालले. आणि जेव्हा मी क्रॉक्स काढले, माझा क्रॉक्स पूर्ण ब्लडनी भरला, पूर्ण क्रॉक्स म्हणजे आपण रेनी सीझन पूर्ण ब्लडनी भरला होता. आणि मला ब्लड बघून भीती वाटते, टू बी ऑनेस्ट, फ्रँकली स्पीकिंग. मला ब्लड बघितलं तरी माझी एवढी होऊन जाते, लाईक की मी तिथेच घुस पडलोच खाली. कारण जोपर्यंत ब्लड नव्हतं बघितलं तोपर्यंत काय वाटत नव्हतं, बट काय हे असं झालेलं. देन म्हणजे त्याच्यानंतर 10-15 मिनिटं काय झालं आठवत नाही. व्हेन आय वोक अप आय वॉज म्हणजे कुठल्या तरी दुकानामध्ये झोपवलेलं मला, आणि हातात माझ्या डार्क फॅन्टसी होती. मग ते खाल्लं आणि बाकी सगळ्यांचा मूड ऑफ होणार ना, बट ऑफकोर्स कारण कझिन्स मध्ये सगळ्यात छोटा मी, लाईक की हा अरे नाही आता असं झालंय जाऊया. मी म्हंटल यार टाइम काढून सगळे आले तर नको, म्हटलं आम्ही दोघं जातो. दादा मोठा दादा
आहे. म्हटलं मी या दोघांना घेऊन जातो, कंटिन्यू. मी म्हटलं नाही जाऊ दे, जायचंय भिजायचंय, रुमाल वगैरे बांधून आम्ही तसंच म्हणजे केलं. पण त्या टायमाला इट वॉज फन. पण त्याच्यानंतर जे होणार होतं ते इट वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड. कारण जखम झालीये पूर्ण, होतं ना आपली बोन दिसते आणि त्याच्यावर तुम्ही कपडा बांधून पाण्यात भिजताय, तो इट गॉट व्हेरी इन्फेक्टेड. व्हेरी नाही, पण त्याच्यावरून मॉरल तुला काय वाटतं? काय मॉरल इज लाईक की कधी कधी टाइम असा असतो ना जेव्हा यू हॅव टू डिसाइड इदर फन और इदर युअर सेल्फ. तर कधीतरी फन करायचं. तेव्हा कसं हे जास्त व्हॉट्सअप हे एवढं क्रेज नव्हतं. स्टार्ट होतं लाईक आय वॉज इन 12th समथिंग, वी वॉज इन 12th. तर मग कॅन्डी क्रश लिटरली आय रिमेंबर आय वॉज लाईक 900च्या क्रॉस लेवल. काम काय नवीन टॅब घेतलं म्हटलं अरे जाऊ दे आता काय ते आहे, आता टाइमपास करूया. पण त्याच्यानंतर बोर व्हायला लागली, कारण गेम खेळणं लाईक बोलतात ना, आता पण माझे फ्रेंड्स आहेत की अरे तू गेम खेळ हे कर, म्हणजे मी काय गेमिंगचे व्हिडिओ म्हटलं. मी आजपर्यंत पबजी कधीच खेळलो नाही. मी लिटरली फोन मध्ये आजपर्यंत पबजी घेतलं नाही. लाईक वाय आय फील लाईक की माझं असं म्हणणं आहे की लाईक आय विल रॅदर इन्व्हेस्ट माय टाइम इन मेकिंग अ गेम लाईक पबजी रॅदर देन प्लेइंग अ गेम लाईक पबजी. लाईन असं, कारण इव्हन मी मूवीज पण फार कमी बघतो. कारण मग बघत बसलं असेल ना, अरे हा सीन असा असता ना खूप छान वाटलं असतं, हो हा स्कोर म्युझिक खूप छान आहे, आपण कुठेतरी यूज. ह्याच्यातच माझे फ्रेंड्स लोक बोलतात बाबा हात जोडतो तो आमच्यासोबत घेऊन जातो, आम्हाला मूवी खोलायची नाही, आम्हाला मूवी बघायची. तसं तर कधी कधी ट्रेलर खूप आवडला तर मी एकटा जातो सकाळच्या शोला, एकदम खाली असतं, तिकीट पण स्वस्त सोडीत बघून परवडतं ते. जायचं बेस्ट पहिले बाहेर चहा प्यायचं मस्त आणि मूवी बघायची आणि आपल्या कामात जायचं. जबरदस्त. वेल नाव ॲज आय चेक युअर प्रोफाईल रिसेंटली आणि आय केम टू नो दॅट यू हॅव अ डॉग. 2 dogs together. I have 4 dogs. 4 dogs, okay. One is a lab. She's around 6 years old. She adoption ला देऊन टाकली. Another is a beagle. तोही adoption देतील. कारण लॉकडाऊनच्या आधीपर्यंत माझ्या घरचे was like की तू घरी नसतोस, तुझं एक कुत्रा सांभाळता अजून एक कुठला कुत्रा आणून ठेवतो. सो लिटरली मराठी फॅमिलीमध्ये किड्स स्पेसिफिकली बॉयज आर डॉग्स. एक कुत्र्याला सांभाळत तर तुला इट्स व्हेरी कॉमन. लहानपणापासून डॉगी पाहिजे. लाईक एव्हरी टाइम इफ यू आर अ महाराष्ट्रीयन मिडल क्लास महाराष्ट्रीयन, यू गो टू युअर फॅमिली और मॉम और डॅड की मला कुत्रा पाहिजे, ऑलरेडी तू आहे, दुसरा नको. ती लाईक कॉमन व्हेरी कॉमन. बट देन थँक्स टू लॉकडाऊन, असं म्हणजे थँक्स नाही बोलायला पाहिजे, बट तरी का, कारण घरी आपण होतो. कारण मी सकाळी जायचो, रात्री घरी यायचो. आम्हाला फिश टँकचा फिशेसचा पण खूप शौक. लिटरली ऍट दिस पॉइंट आय हॅव 8 फिश टँक्स ऍट नाउ. 8 फिश टँक. लोकांकडे 8 फिशेस असतात, भाऊंकडे 8 फिश टँक. फिशांचे टोटल सगळे फिश जर आपण काउंट केले तर मे बी मोर देन 1000. So this animal love started from? It not started it. I feel like family मध्ये नाही, फॅमिली पण नाही. जसं मी लहानपणापासून आहे तसं तेव्हापासून डॉग मी रस्त्यावरच्या कुत्र्यांना जर पकडून वगैरे घेऊन यायचो, मम्मी हाकलून लावायची. म्हणजे लिटरली बोलतात ना, भांडण करून आपण 2 दिवस जेवणार नाही, काय करू यार, आपण उपाशी बसल्यावर तरी डॉग भेटतो. डूड नथिंग, काहीच नाही. तू लग्न कर, तुझी बायको आणि तू बघ. म्हणजे लिटरली डॉग साठी लोक लग्नापर्यंत पोहोचतात लिटरली. सो मराठी फॅमिली आर लाईक तुफान. बट अगेन बोलतात ना, लॉकडाऊन मध्ये मी म्हटलं मी घरी, ते पण म्हणजे बोलतात ना, लकीली डंबो म्हणजे त्यांनी मला शोधलं. बिंग म्हणजे बोलतात ना, मार्केटिंग मध्ये आहे तर जे कल्याण सिटी मध्ये जेवढे पण पेटचे शॉप्स आहेत व्हेरी वेल सगळ्यांना म्हणजे पर्सनली ओळखतो. तेव्हा लॉकडाऊन मध्ये एकाकडे 8 पपीज होते, 8 लॅब. डब्बोचे सिबलिंग्स होते 8. तर त्याचं कसं झालं की म्हणजे अरे एकाला सांभाळायला दिले, पण त्यांनी पैसे घेतले पण त्यांनी सांभाळलंच नाही. पपीज वर अबाउट टू डाय.
मग तेव्हा मग म्हटलं अरे मी एवढे पपीज तर नाही घेऊन जाऊ शकत, पण ऍटलीस्ट एक तर म्हटलं ट्राय करूया, नंतर मग तो कोणाला द्यायचा देऊन टाक. आणि सगळे ओरडतायत आणि हा डंबू बघताय ना, मला बघितला आणि शांत खाली जाऊन बसला. लिटरली फक्त आय कॉन्टॅक्ट. मला म्हणजे बोलतात ना काहीच नाही की बाबा डॉग घ्यायचा नाही, नथिंग, काहीच नाही की बाबा आपण आज डॉग घेणार आहे, चला तयारी करूया, घरी सांगूया, नथिंग. मी म्हटलं हा डॉग एक आठ मी घेऊन जातो, घरी पण सांगितलं नाही. मी घरी शॉक, म्हटलं काय होणार आहे माहिती नाही, जास्तीत जास्त काय होईल, परत सोडा मला. आणि म्हणजे माझ्या गाडीवरती मेडिकलचं मी एक स्टिकर, सो आय हॅड द अथॉरिटी टू मी म्हणजे जाऊ शकतो गाडीवर, कारण माझं हॉस्पिटलचं पण एक काम आहे, तर त्याच्यामुळे ते होतं. मी घेतला डॉगी, उचललं गेलो, घरचे हे काय आहे. मग दिदीचा माझा बर्थडे होता त्या दिवशी, 2 एप्रिलला त्याला आणून 1 वर्ष होऊन गेले. मी म्हटलं दिदीच्या म्हणजे दिदीचं आता लग्न करून गेली, आता तिच्या आठवणी म्हणून मी मम्मीला इमोशनली असे दिवस लाईक की बघूया थोडे दिवस, नाही जमलं तर सोडून द्या. सो बेसिकली दिस इज 2021. सिर्फ पेरेंट्स तुम्हें इमोशनली ब्लैकमेल नहीं कर सकते, तुम भी कर सकते हो. लाइन पकड़, अच्छा आइडिया. बट सही मतलब नाउ as you said you have 4 dogs. त्याच्यातला finally the Labrador is now able to understand to catch the stick or like real बघितली मी. आणि another is a German Shepherd. German Shepherd. She's a female. She's an angel. So like how is your experience with these pet animals throughout the lockdown past 1 year? म्हणजे बोलतात ना काय, त्याचं आम्ही इमोशनल काय, ओके, कारण क्रिएटिव्हिटी आहे तर कुठे ना कुठे इमोशन असतं. म्हणजे इंडिड जर तुम्ही इमोशन्स नाही तर क्रिएटिव्हिटी इम्पॉसिबल. सो इट वॉज लाईक की म्हणजे बोलतात ना डिप्रेशन काइंड ऑफ स्टेट मधून पण मी बरेच वेळा म्हणजे 2 वेळा तरी हाय एंड डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, एन्झायटी अटॅक, पॅनिक अटॅक पर्यंत पोहोचलोय. बट अगेन स्टेबल आहे. नेव्हर टच सिगरेट्स, नेव्हर टच अल्कोहोल टिल डे. So I was like, kind of inspiration for me. Because I was like, नशा करून तुम्ही त्या टेम्पररी टाइम साठी तुम्ही गायब होणार, नंतर तिथेच भूच लागलेली ती लागली ती कुठे जाते. Then I was like, my dog really helped me a lot. म्हणजे लिटरली बोलतात ना गॉड सेंड्स यू एंजल काइंड ऑफ थिंग, तसं होतं. लॉकडाऊन मध्ये मला वाटलं नाही. हा फायनान्शियली खूप चेंजेस झाले, कारण माझी अशी सवय की मी राईट आफ्टर कॉलेज मी आजपर्यंत एकही फोन दुसऱ्याने कधी मला घेऊन दिला नाही. कमवायचं काही करून स्वतः घ्यायचं. शूज लोक बोलतात की एवढे शूज घेतो, म्हटलं तुम्ही लोक दारूवर पैसे खर्च करतात, मी काय बोलतो मी शूज वर करतो सिम्पली. वेल स्पीकिंग अबाउट मित्रभेट, तू मित्रभेट बघितलंय, व्हॉट डू यू फील डिफरंट अबाउट मित्रभेट इफ यू वॉन्ट टू से? डिफरंट म्हणजे हे बघा अशी भरपूर शोज आहेत जे टॉक शोज करतात. फॉर एक्झाम्पल माय पर्सनल फेवरेट इज जय शेट्टी. त्याचे पॉडकास्ट व्हिडिओज काइंड ऑफ ते. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे रँकिंग नाही बोलू शकत, बट व्हॉट आय वॉच द मोस्ट इज जय शेट्टी. त्याच्यानंतर येतो रणवीर. की ही लोक फक्त फेमस लोकांसोबत करतात. इनफॅक्ट माझी जी टीम आहे म्हणजे इंटर्न काइंड ऑफ टीम असं नाही बोलत, ग्रुप ऑफ फ्रेंड्स, त्यांचं इंटरव्ह्यूजचं चालू आहे, बट ऑन अ कमर्शियल बेसिस की आपण आपले जे क्लायंट्स आहेत त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारे आपण एक्सपोजर देऊ शकतो विदाउट चार्जिंग एनी मनी. कारण कसं मी आज ज्या फील्डमध्ये आहे डिजिटल मार्केटिंग ब्रँडिंग सॉरी, तर त्याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिटर्स आले. सो व्हॉट वी कॅन डू एक्स्ट्रा आणि फ्री, फ्री मध्ये बोलतात ना लिटरली एक शॅम्पूचा सॅशेट जरी भेटला तरी फ्री भेटतं असं होतं. त्याच्या मागचं काय एक हे असतं ते नाही माहिती, बट ट्रू. सो इट्स लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे बोलतात ना की राईट फ्रॉम अरे मोठे मोठे लोक, कारण ते ऑलरेडी फेमस आहेत आणि त्यांच्या मागे 10 लोक लागलेले असणार की सर आमच्यासोबत व्हिडिओ, बट जे म्हणजे बोलतात ना सेम लेवल किंवा असं मला मी तुमच्यापेक्षा खूप खालच्या लेवलवरती अजूनपर्यंत फ्रँकली स्पीकिंग, बट यू आर डुईंग
आणि ते मेन कसं आहे की म्हणजे लोकांना ना फक्त सक्सेस दाखवायचा असतो, कोणी स्ट्रगल दाखवत नाही. आणि यू गाईज आर लिटरली म्हणजे स्ट्रगल पिरियड मधून यू आर चुझिंग. मी पण माझं पण अजून स्ट्रगल पिरियड आहे. Everyone who has been to Mitrabet is going through a struggling phase. सो आय वॉज लाईक की वाव, हे कॉन्सेप्ट खूप छान आहे. लिटरली एक म्युझिकचा बँड होतो, 3 piece बँड, त्यांचं पण तुम्ही केलं. तो एपिसोड मी लिटरली स्टार्ट टू एंड पूर्ण बघितलाय. तो प्रॉपर स्टुडिओ होता, एपिसोड 12 नंबर 12-13 मे बी. इट वॉज शॉट ॲट ठाणे. ओके. आणि ते पूर्ण होतं प्रॉपर स्टुडिओ आहे आणि दॅट वॉज अ म्युझिक रिलीज त्यावरती. खूप छान व्हिडिओ. थँक्यू. आवाज लाईक की अरे करूया. म्हणजे जरी माझा व्हिडिओ नाही केलं तरी चालेल, पण आय जॉईन देम की अरे काय कसं करतात, लेट्स लर्न. बोलतात ना नॉलेजचा हावरा आहे. आपण मराठी वर्ड अरे हावरा किती खातो तसं नॉलेजचं आहे. लिटरली माझे क्लायंट्स ना हॉटेल्स मोठे म्हणजे कल्याणचं खूप म्हणजे लिटरली आपल्या भवानी 97% ते हॉटेल आहे. तर त्यांचं मार्केट डिजिटल मार्केटिंगचं काम म्हणजे त्याच्याकडे त्यांनी मला दाखवलं. लिटरली दॅट गाय हॅड अराउंड 37 प्लॅन्स अँड फक्त एका मीटिंग मध्ये ही वॉज लाईक की डन, आप करो मेरा काम. त्याला काय आवडलं गॉड नो, बट आवडलं. पण मी त्याला पण अगर तुम मेरे को कुछ सिखाओगे ना तो मेरे को चलेगा. तुम मेरे को डोसा बनाना सिखाओ, मैं सीखूंगा. मेरे को तुम होटल मैनेजमेंट सिखाओ, मैं सीखूंगा. मेरे को कुछ भी सिखाओ, पर मेरे को सिखाओ. The rush to learn new things is. तो he was like कि डोसा बनाओगे, मैं बोला चलेगा, तुम सिखाओ. अगर मैं नहीं सीखा तो मैं तुमको डबल पैसा दूंगा. मी डायरेक्ट बोलतो. दॅट गाय लाईक हॅविंग अ पोर्शन और मी त्याला असं बोलतोय, अगर मैं नहीं सीखा ना मैं तुमको पैसा. कि भाई तुम पागल हो. आई नो सर, इसीलिए तो आपने मेरे को काम दिया. ट्रू. जबरदस्त. अबाउट इंडिपेंडेंट लिव्हिंग, घरातलं काय आठवतं का? झाडू मारणं आठवतं, भांडी घासणं आठवतं, पाण्याच्या बॉटल्स भरणं आठवतं, कपडे धुणं आठवतं, सगळं आठवतं. आणि लाईक these are the one of the drawbacks which we faced initially, but एक मोमेंट नंतर सवय होऊन जाते. बट माझं असं आहे की लाईक सगळं स्वतःला करायची खास आहे ना, मग हे पण करायचं. आय कॅन अफोर्ड अ मेड, बट नाही मला करायचं. कारण माझा डॉग इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी की त्याचे केस पडलेले नाही. इट्स लाईक कम्प्लिटली फाईन. बट अगेन कधी कधी खूप हे वाटतं की अरे यार एवढं झाडू मारायचंय. लिटरली आता येताना मी 2 तास लाठीच पुसवतो. त्याच्यानंतर जेवण बनवा त्यांच्यासाठी, म्हणजे राईस वगैरे, मग त्यांना जेवायला द्या, मग आपली तयारी करा, मग फिश टँक एवढे आहेत त्यांच्या सगळ्यांना खाणं पिणं करा, मग निघा. बट असं मी अजिबात म्हणणार नाही की तू एकटा राहतो मग. बिलकुल नाही. You have a lot of people, man. You have a lot of people. बट आय एम स्केर्ड एज वेल की जर मी एकटा राहिलो तर मी काय करेन माहिती. बिकॉज बीइंग इमोशनल, बीइंग क्रेझी आणि बोलतात ना डिप्रेशन मधनं बाहेर आल्यानंतर अगेन इफ यू बी व्हेरी अलोन, बट इट इज ना व्हेरी इम्पॉर्टंट टू नो युअर सेल्फ. मी आता त्याच जर्नीवर आहे. बिकॉज अपार्ट फ्रॉम ऑल दिस म्हणजे वर्क झालं, डॉग्स झालं, फॅमिली झालं, आय एम गेटिंग इंटरेस्ट इन स्पिरिच्युअल लाईफ. So but before we go towards the spiritual journey of yours, I just want to know about what do you mean by like towards for the audience की तू कसं elaborate करशील to know yourself development. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे एकदम बोलतात ना बेसिक थिंग, तुम्ही मिरर मध्ये स्वतःला बघा. जर तुम्ही स्वतःला फेस करू शकताय फाईन, आय कॉन्टॅक्ट करून बघा. त्याच्यानंतर तुम्ही रडतायत फाईन, तुम्ही हसतायत फाईन, बट यू शुड ट्राय दॅट. बिकॉज इट्स अवर फिजिकल अपिअरन्स. बिकॉज आतमध्ये काय हे फक्त आपल्याला माहिती आणि डॉक्टर सायकॅट्रिस्टला माहिती असते XYZ. बट अगेन बाकी लोक बघतात इट्स अवर फिजिकल अपिअरन्स. सो तेच ते आपण काय, कारण लोकांना वाटतं अरे बॉडी बिल्डर आहे हा एकदम आईंनी खूप हे असेल, बट इमोशन्स असतात सगळ्यांमध्ये. आता आपल्याला बघून लोकांना वाटेल अरे लोक खूप आळशी जातात, पण आपलं क्रिएटिव्हिटी आपण केवढं काम करतो नो वन माइट नो दॅट. सो इट इज लाईक की तुम्हाला स्वतःला म्हणजे बोलतात ना, यू शुड ट्राय ऍटलीस्ट टू नो युअर सेल्फ. मे बी तुम्ही दुसरी कुठली लाईफ जगताय आणि तुम्ही कुठल्या वेगळ्या लाईफ पर्पज साठी तुमचा जन्म झालाय. सो इट यू कांट से एनिथिंग.
बिकॉज आय फील लाईक की नाही बाबा मला जॉब वगैरे नाही करायचं आहे. टिल डेट आय हॅवंट प्रिपेअर्ड माय CV येट, बट आय हॅव टेकन मोर देन 100 इंटरव्ह्यूज. सो मला माहिती होतं की मला जॉब नाहीच करायचं नाही. सिम्पल, मला टाइमपास नाही करायचं, मला वेगळं काहीतरी माझं करायचं. अँड आय एम डुईंग इट लाईक व्हेरी इनिशियल स्टेज, बट आय एम लर्निंग. जोपर्यंत आपल्याला बोलतात ना मज्जा नाही येत तोपर्यंत मग तुम्ही काहीच नाही, तुम्ही लाईफ वेस्ट करताय लिटरली. पैसे तर काय तुम्हाला कसंही भेटून जातात, 9 to 5 करून मिळून 9 to 5 करून भेटून जातात. मग असं नाही की आय हेट द कॉन्सेप्ट, बट इट्स लाईक की तुम्ही स्वतःला तरी टाइम द्या. किंवा what I could say is like 9 to 5 is not your cup of tea. Maybe something you would love. But yeah, you support it. I personally believe is like giving 24 hours to your work and yourself. म्हणजे असं म्हणजे माय डॉक्टर्स ऍडवाइस मी अरे टाइमवर झोप, पण नाही. आता जर एखादं आपण काम करतोय तर ते लेट नाईट वर्क चालू झालं आणि आम्ही लिटरली 2 दिवसाआधी जर तो स्टोरी बघितला मी सकाळी 6 वाजता झोपलो, रात्रभर मी एका क्लायंटचं प्रेझेंटेशन बनवलं की. आणि मला असं नाही की शिट यार, आजपर्यंत आय रिमेंबर की मला असं कधीच झालं म्हणजे की लाईक अरे जबरदस्ती करून मी काम करतो. नेव्हर. हा डेडलाईन जरी असेल तरी म्हणजे बोलतात ना ते स्कूलमध्ये असताना उद्या एक्झाम आणि आज अभ्यास करणं, तो ॲटिट्यूड असा पण आहे की डेडलाईन जरी असेल तरी कीप काम अँड डू इट. तर ते टेन्शन घेत राहणार, त्याचं फ्रस्ट्रेशन त्याच्यावर निघून जाणार. लाईक बी काम, डू युअर. कारण इथे जर तुम्ही स्वतःला नसाल ओळखत तर तुम्ही हे नाही करू शकतो. बिकॉज आय नो माय सेल्फ, बिकॉज आय नो की बाबा मी हे अरे उद्या एक्झाम आहे आज मी करू शकतो. दॅट आय नो माय सेल्फ. आता हा डेडलाईन आज आहे मी आज रात्रभर बसून ते एडिट करू शकतो. आय नो. सिम्पल, इट्स व्हेरी सिम्पल, बट नो आपणच ते खूप कॉम्प्लिकेटेड करून घेतो. Oh, now like this is a lot of gain for me, but obviously for the audience, because every time a person came, they gave 1 or 2 some kind of inspiration or teachable things. I think this podcast is like n number of teaching things kind of. कारण का नाही, again I have not मी तुला चण्याच्या झाडावर नाही चढवत because I don't want to स्वीट कोटिंग नाही करायचं, मला अजिबात नाही करायचं. बट द फॅक्ट इज की बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आय वुड ऍक्च्युअली ऍडमायर. लिव्हिंग अलोन, नॉट स्टेइंग ऑन युअर पॅरेंट्स बेसिस, प्रूव्हिंग युअर सेल्फ समवेअर आउट ऑफ द बॉक्स वेअर पॅरेंट्स आर इन टू दॅट मोल्ड इन विच हे कर बऱ्याच गोष्टी. सो अँड दॅट्स वाय आय जस्ट फील सो ग्रेटफुल दॅट यू केम. बट बिफोर वी स्टॉप दिस पॉडकास्ट, I just want to ask about your spiritual journey. Has it begun or like it is about to begin? What do you feel? Hey, but what I believe is like spiritual journey आहे ना, आपण जेव्हा बॉर्न होतो तेव्हापासूनच असतंय. ओके, बिकॉज आपलं सन साइन, मून साइन आपण जे म्हणतो, फॅमिली, मराठी फॅमिली, पत्रिका, इट्स ऑल स्पिरिच्युअल. इट्स ऑल स्पिरिच्युअल. कॉस्मिक आहे ते स्पिरिच्युअल असणारच. अँड म्हणजे बोलतात ना ते फक्त एक रिअलाइज व्हायला वेळ लागतो. बिकॉज वेन आय न्यू की ना मला लोकांना म्हणजे बोलतात ना नेव्हर गिव्ह अप हे शिकवायला, यू कॅन से त्यांना सपोर्ट करायला जेव्हा मला आवडायला लागलं, राईट. म्हणजे बोलतात आपण डान्स शिकवतोय आपण, दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ स्पिरिच्युअलिटी. तर आपण समोरच्याला काहीतरी शिकवतोय, डान्स येत नाही, फाईन, डू दिस. तर तेव्हापासून आय फील लाईक की इफ आपल्या बोलण्याने किंवा आपल्या ऍक्शन्सने किंवा आपल्या काही कुठल्या तरी स्टेपनी जर समोरचा माणूस कॅन चेंज इन अ म्हणजे छोटा वे जरी, तर इट्स लाईक स्पिरिच्युअलिटी. कारण हे बघ, स्पिरिच्युअल गुरु जे आपण म्हणतो किंवा स्पीकर्स आहेत, ते लोक काय करतात, फक्त एक वे सांगतात की हाऊ यू शुड लिव्ह. Basically, I always feel कि all these people those who are giving spirituality lessons and all, नहीं, on a positive side, I would say कि they are just तुम्हाला पाणी आणून देतात, प्यायचं आहे की नाही हे तुमचा पॉइंट आहे. एक्झॅक्टली. त्याच्याशिवाय आणि असं नाही की स्पिरिच्युअल म्हटल्यानंतर असं माळा वगैरे घाला, झाडाखाली बसा, नथिंग लाईक. तुम्ही म्युझिक ऐकून पण मेडिटेशन करू शकता, तुम्ही ट्रेकिंगला जाता जाताही मेडिटेशन करू शकता. माझं इफ यू नो व्हॉट इज डोपामिन,
then you might get to know. Do you know what is dopamine? Dopamine is a liquid which secretes in your body. Okay. That is the pleasure liquid. Okay. Whenever you are pleasurized by anything, you get dopamine in your body, which gives you acceleration, like which gives you energy to work, more work. Okay. Okay. And I get dopamine by making videos. You get dopamine by making people realize to work, okay, not to quit. So again, I feel कि जिसमें तुम्हें डोपामिन मिलता है पर्सनली वो सब चीज स्पिरिच्युअलिटी ही लाईन मी पण स्टेटसमध्ये असं मला वैयक्तिक वाटतं की ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्लेजरायझेशन वाटतं ना वेदर इट इज समथिंग रॉंग फॉर अ मुवमेंट पण ते अति दुसऱ्यांना त्रास देण्याच्या लायकीचं नसलं पाहिजे एक लिमिट पर्यंत ठीक आहे तुम्हाला हार्म करतंय माइट बी ड्रिंकिंग ग्लास ऑफ लिकर माइट बी हा बट दॅट इज अ सर्टन लिमिट पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर इट इज हार्मफुल कुठल्याही गोष्टीचा अतिरेक पण हार्मफुल अतिरेक ऑफ डोपामिन इज ऑल्सो हार्मफुल सो येस नक्कीच सो थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि चालेल वेल सबसे पहले तो अगर आपने ये वीडियो यहाँ तक देखा लेगा तो प्लीज आप सबका तहे दिल से शुक्रिया और अगर आपको ये वीडियो देखने में बहुत ज़्यादा इंस्पिरेशन लगा या फिर कुछ बहुत ही मोटिवेशनल लगा तो प्लीज़ मेक श्योर कि आप कमेंट सेक्शन में हमें ज़रूर बताएं साथ ही साथ और अगर हमारे इस वीडियो को लाइक किया तो हमें हमारे चैनल को सब्सक्राइब भी कीजिए एंड मेक श्योर टू हिट द नोटिफिकेशन बेल आइकन टू स्टे ट्यून्ड विद बीरा।